नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रियांका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। मी मुंबईचे व्लॉग टाकत आहे, त्यामुळे हा सेकंड व्लॉग आहे। त्यामुळे मी तुम्हाला सेकंड व्लॉग कंटिन्यू करणार आहे। फर्स्ट तर मी टाकलेलंच आहे। आम्ही तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दाखवले होते। आता आम्ही चाललो होतो राज ठाकरे यांच्या राज ठाकरे साहेब यांच्या घराजवळ। हे बघा, शिवतीर्थ म्हणून त्यांचं घर बंगलाचं नाव आहे। बाहेरनंच बघितलेलं आहे। आणि जे ठाकरे साहेब यांच्या घरचे खूप फॅन आहेत, तिथं लोक स्पेशली त्यांच्या घर बघण्यासाठी येतात। आणि हे घर असं बनवलेलं आहे की त्यांनी जे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे ना, तिथलं त्यांना दिसायला पाहिजे म्हणून हा विशेषतः या बंगल्याचं विशेषतः आहे। मी तेवढं पूर्णपणे वाचलेलं नाही आहे, जेवढं मला माहिती आहे तेवढं मी टाकलेलं आहे। आता मला मुंबईमध्ये बाजारामध्ये जायचं होतं, बाजार मार्केटमध्ये जायचं होतं। मार्केटमधलं मला माझ्या व्लॉगसाठी सेल्फी स्टँड घ्यायचं होतं, कारण मला पुण्यामध्ये शोधले खूप महाग आहे आणि मी सोलापूरमध्ये बघितले खूप महाग आहे। मला तिथं 1200-1300 रुपयाला एक भेटत असेल तर मला इथं अंदाजान तुम्ही लावू पण शकत नाही की किती रुपयाला भेटलाय। तुम्ही समजू शकता ना, लोकल माल हा मुंबईमध्येच भेटतो। आणि आता समजा तिथं आपल्याला 1200-1300 रुपयाला भेटत असेल तर वरचे 300 रुपयाला आपल्याला भेटत आहे स्टँड। इतकं सोपं आणि इतकं स्वस्त माल इथं आपल्याला मुंबई लोकलमध्ये भेटतात। लोकल मटेरियलमध्ये वगैरे इथं गावाकडचे वगैरे लोक इथंच माल भरतात आणि ते त्यांचा बिझनेस करतात। आणि मुंबई खरंच आहे, पैसे खूप आहेत आणि काही गोष्टी इतकं भारी आहेत ना, इथं घ्यायच्या पलीकडेच आहे। हे बघा, मी सेल्फी स्टँड बघत होते कसं आहे काय आहे ते। व्हिडिओ मी कॅप्चर माझ्या हजबंडच्या मोबाईलमध्ये केले, त्यामुळे मला ते घेता पण नाही आलं, मी कॅप्चर टाकलेच नाही आहे। त्यानंतर मी माझ्या बहिणीच्या मुलाला आणि वगैरे कपडे बघत होते, तिथं पण मला पसंत नाही आला, मी पुढे निघालो। चला तर तुम्हाला पूर्ण बाजार टाकवते, कारण मी ऑडिओ माझा स्वतःचा टाकू शकत नाही आहे ह्या पूर्ण व्हिडिओला। तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा।
मार्केट वगैरे फिरून आम्ही खूप थकलेलो होतो, त्यासाठी आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर सकाळचं स्वयंपाक वगैरे होतं आणि संध्याकाळी परत आत्ती येऊन म्हणजे स्वयंपाक वगैरे केली. कारण अहो आलते ना, त्यामुळे पहिल्यांदा मग जेवण वगैरे केलो. बघा आमच्या आत्याला पण चालत होतच नव्हतं, एवढं थकलो होतो. कारण मुंबईमध्ये फिरणं म्हणजे खूप अवघड आहे, कारण इथे ऑटो वगैरे नसतात, त्यामुळं म्हणजे आम्हाला कंपल्सरी पायी चालावं लागेल. बघू शकता तुम्ही जेवणासाठी किती भारी तयार केली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आमच्या आत्या आम्हाला एक मंदिरला घेऊन गेली. त्या मंदिरचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच टाकणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.